अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरामध्ये वाढदिवस साजरा करणाऱ्या एका तरुणाला भूतनीनं मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होतोय। या व्हिडिओमुळे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली। अनेक जण तो शेअर करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 30 जून रोजी वाढदिवस साजरा करणारा तरुण आपल्या मित्रांसह केक घेऊन छत्री तलावाजवळ गेला होता। यावेळी अचानक एक महिला त्याच्यावर धावून आली आणि तिने त्याला मारहाण केली। या संबंधित महिलेला भूतणी असल्याचा दावा व्हिडिओसोबत करण्यात आला आहे। काही फोटोमध्ये तरुणाच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत असं म्हटलं जात आहे। विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते असं वर्णनही केलं जात आहे। या सर्व प्रकाराबाबत अद्यापपर्यंत पोलिसांमध्ये कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नाही। राजापेठ आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांनी अशा कोणत्याही घटनेची माहिती नाकारली आहे। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी अशी घटना घडल्याचं स्पष्टपणे फेटाळलं। त्यांनी सांगितलं की हाच व्हिडिओ काही वर्षापूर्वी व्हायरल झाला आणि आता तो पुन्हा एकदा व्हायरल केला जातोय। दरम्यान हा प्रकार सध्या शहरामध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये उत्सुकतेचा विषय बनला आहे। सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही व्हिडिओची सत्यता तपासल्याशिवाय तो शेअर करू नये। या छत्री तलाव परिसरातल्या सांगितल्या जाणाऱ्या अशा व्हिडिओबाबत एक व्हिडिओ जो मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षीसुद्धा व्हायरल झाला होता की एक अशी अदृश्य आकृती आणि एका युवकाची पाठ त्याच्यावर मारलेला आहे असं, परंतु आमच्याकडे अशा कोणत्याही प्रकारचा तक्रारदार उपलब्ध नाही। ही केवळ सोशल मीडियावर फिरणारी क्लिप आहे। सोशल मीडियावरच्या कोणत्याही गोष्टीला आधार नसलेल्या गोष्टी असतात आणि केवळ लोक फॉरवर्ड करायची म्हणून फॉरवर्ड करतात। अशा कोणत्याही गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवू नये। मुळात सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच पाहताना फॉरवर्ड करताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही बाबतीत गैरसमज पसरणार नाही आणि कुणाची फसवणूकसुद्धा होणार नाही। आणि सोशल मीडियावरच्या बातम्यांवर किंवा गोष्टींवर ज्याला अधिकृत बेस नाही अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं या माध्यमातून आवाहन आहे। तशी कोणतीही घटना घडल्याचं आमच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं नाही। व्हायरल केल्या जात आहे हा एक व्यक्ती व्हायरल करत नसतो। एकाला गेली की दुसरा, दुसऱ्याला गेली की दुसरा, तिसरा असं व्हायरल होत असतात। त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सजगपणे वागून आपल्यापर्यंत जी गोष्ट एखादी येते त्याचा जर उगमाचा स्रोत आपल्याला माहिती नसेल, त्याची वैधता किंवा त्याची खात्री आपल्याला होत नसेल तर अशी कोणतीही गोष्ट कोणीच व्हायरल करू नये। व्हायरल करणारा व्यक्ती एक नसतो, संपूर्ण समाज किंवा संपूर्ण सोशल मीडियाचे वापर करते त्यांच्यापैकी काही लोक जेव्हा त्या गोष्टी पुढे पाठवत राहतात त्यावेळी त्या व्हायरल होतात। त्यामुळे कुणीच खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये। NTV न्यूज मराठी, अमरावती।